इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। या युद्धाचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। खरं तर अनेक भारतीय नागरिक जे आहेत ते आखाती देशांमध्ये काम करत असतात। अशातच काही भारतीय जे आहेत ते जहाजांवरती खलाशी म्हणून काम करतात। ते खलाशी गेल्या अनेक दिवसांपासून या युद्धाचा फटका बसल्यामुळे ते इराणमध्ये अडकलेले होते। आपल्यासोबत असेच काही जहाजांवरती काम करणारे कामगार आहेत, खलाशी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हे इराणच्या जेलमध्ये राहिलेले आहेत। खरं तर यांच्यावरती ऑइल तस्करी करण्याचा संपूर्ण गुन्हा नोंद झालेला होता। आपल्यासोबत मनोज यादव आहेत, जे या सर्व कामगारांचं प्रतिनिधित्व करतात आणि युनियनचे प्रमुख आहेत। सर, नक्की काय संपूर्ण अडचण निर्माण झालेली होती की यांना ऑइल तस्करीच्या संदर्भात यांना गुन्ह्यामध्ये अटक झालेली होती? किती दिवस हे राहिलेले होते? हे आज आपल्या समोर जे 5 नाविक आले, खलासी आले इराणवरून, ते लोक साधारण 50 दिवस तुरुंगात होते। त्यांच्यावरती जो चार्जेस होता ते ऑइल तस्करीचा चार्जेस लावलेला, ज्याचे काही कागदपत्र व पुरावे नव्हते। त्यासाठी त्यांना 50 दिवसांनी सोडण्यात आलं आणि त्या टायमेवर जेव्हा त्यांना सोडण्यात आला तेव्हा आपला जो युद्ध आहे ते इराण, इस्रायल आणि US तो ऑलरेडी सुरू होता। आणि त्यांना जेव्हा बोटीवर आले परत, त्या बोटीवरचा आजूबाजूचा जो परिसर होता तो नेव्हल यार्ड होता आणि एअरबेस होता आणि तिथे सतत मिसाईलचा जो अटॅक होता कंटिन्यू चालू असताना त्या लोकांना परत एक हॉटेलमध्ये जाऊन थांबले लोक आणि भारत आपला दूतावासच्या मदतीने वाया अर्मेनिया जवळजवळ 1800 किलोमीटर बाय रोड प्रवास करून त्या युद्धाच्या क्षेत्रातून बाहेर जाताना ते आज सकाळी पहाटे 4 वाजता मुंबईला आले आहे। त्यांच्यावरती जे काही गुन्हे इराणियन नेव्हीने ते इम्पोज केलं होतं त्यामार्फत त्या लोकांचा जो कॅप्टन होता त्याच्या केबिनमध्ये पण काही मोठ्या प्रमाणात करन्सी होती आणि त्या लोक डिझेल तस्करी करत होते असा त्यांच्यावरती आरोप होता। खरं तर पण किती कामगार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले होते, तुरुंगात राहिलेले होते आणि तुम्हाला भारतीय सरकारचा काही सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मिळाला का? काही अडचणी निर्माण झाल्या? सुरुवातीला जेव्हा यांना तुरुंगात टाकण्यात आला तेव्हा भारतीय जो एम्बॅसी होती त्यांना पण माहीत नव्हता। तर जे लोक बाहेर होते त्यांनी एम्बॅसीला संपर्क केला आणि एम्बॅसीने माहिती घेऊन सांगितलं की ज्या लोकांना नेला इन्क्वायरीच्या नावाखाली त्यांना ऑलरेडी तुरुंगात टाकलं आहे। तिथे अशी कुठलीही प्रक्रिया नाही की ते लोक तिथून आपला जे काही त्यांच्यावरती चार्जेस आहे तो कुठलाही कोर्टामार्फत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यांना शिक्षा लागेल। त्या व्यतिरिक्त त्यांना काही न विचारता, त्यांची काही स्टेटमेंट न घेता त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि भारत सरकारच्या एम्बॅसीतर्फे नो डाऊट त्यांना खूप प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आज ते भारतात सुखरूप परत आले होते। खरं तर आपल्यासोबत हे एक खलाशी देखील आहेत, कामगार देखील आहेत। आपका नाम क्या है और कौन से स्टेट से आप बिलोंग करते हो और कितना आपको तकलीफ झेलना पड़ा इस पूरे वजह से? मेरा नाम है जम्मू वेंकटराव, मैं आंध्र प्रदेश से हूँ। विशाखापट्टनम का विजयनगरम डिस्ट्रिक्ट है मेरा। इस काम से हम लोग का कोई लेना देना नहीं था। हम लोग को ऊपर जो लगाया डीजल कार स्मगलिंग करके, हम लोगों ने तो ऐसे कुछ किया ही नहीं है। लेकिन ईरानी गवर्नमेंट ने ऐसे रख के 3 महीना हम लोगों को वहाँ पे रखा है अरेस्ट करके। फिर ऐसे इसका अभी यहाँ तक पहुँचने का आज हम लोग थोड़ा बहुत अच्छा महसूस कर रहे हैं। हमारा गवर्नमेंट सपोर्ट किया, सार ने सपोर्ट किया। उधर की सिचुएशन कैसी थी? मतलब युद्ध हो रहा था और आपको जिस जेल में रखा था वहाँ आजू बाजू में कुछ बम्बार्डिंग हो रहे थे क्या और मिसाइल हल्ले हो रहे थे? नहीं सर, जब तक हम लोग जेल पे थे ना उस टाइम वार नहीं थे। जब हम लोग रिलीज हो गया फिर होटल में आए थे हम लोग। होटल में आने के बाद वार चालू हो गया था। जैसे वार चालू हुआ 10-15 दिन के बाद एम्बेसडर ने बोला कि इस एरिया सेफ नहीं है, आप लोग दुबई बॉर्डर शिफ्ट हो जाओ, आर्मेनिया के थ्रू इंडिया चला जाओ करके एम्बेसडर ने बोला। फिर हम लोग उन्हें एम्बेसडर की मदद लेके फिर लोकल का एक बंदा था उनसे सपोर्ट लेके हम लोग वहाँ से शिफ्ट हुआ सर। घर की परिस्थिति कैसी थी और घर वाले चिंतित थे आप कब लौटोगे? तो कैसा सिचुएशन था पूरा घर का? घर से कोऑर्डिनेशन हो रहा था, घर से बातचीत हो रही थी इस पूरी सिचुएशन? नहीं सर, जैसे हम लोग 50 दिन में जेल में था, मेरा माँ बाप से तो एक बार भी मेरे को बात नहीं हो पाई। मेरा वाइफ से होता था कभी कभी 15 मिनट 20 मिनट बात करता था। वहाँ पे लोकल का एक बंदा से बात करवाता था, व्हाट्सएप कॉल करवाता था वो बंदा। बस ज़्यादा जैसे अभी 3 महीना आर्मेनिया बॉर्डर पे गया था, वहाँ पे हम लोगों का बात करने का, हम लोग का लोकल जो सिम था एयरटेल का वहाँ से बात किए थे हम लोग। खरं तर आपण पाहिलं तर हे सगळे लोक आहेत। आपण
आपण पाहिलं तर हे सगळे खलाशी होते. दीपक यादव जे आहेत ते या सगळ्यांचं नेतृत्व करत होते आणि दीपक यादव हे युनियनचे प्रमुख आहेत. दीपक यादव यांच्याशी बोलणार. तुमची युनियन कोणती आणि हे किती लोक तुमच्या युनियनमध्ये आता सध्या सक्रिय सभासद आहेत आणि हे जहाजावरती अडकलेली किती लोक होती टोटल? माझं नाव मनोज यादव आहे. मी फॉरवर्ड सिमेंट्स युनियन ऑफ इंडिया ही एक जागतिक पातळीवरती नाविकांचं जो आपला रिप्रेझेंटेशन करते अशी एक संघटना आहे जी 1954पासून कार्यरत आहे. आणि आमचे जे स्वतःचे या युनियनचा जवळजवळ 150 नाविक जे इराणचा त्यांचा जो वेगवेगळा पोर्ट आहे, बंदर अब्बास असो, सिरी आयलंड असो, लवान आयलंड असो किंवा BIK इराण असो, जिथे भारतीय नाविक विदेशी जहाजावरती तिथे अडकले आहे त्या लोकांचा संपर्क आहे. आणि आम्ही ह्यांचं नेतृत्व करताना त्या लोकांना तिथून कसं सुखरूपी परत आपल्या भारतात घेऊन येणार त्याच्यावरती वारंवार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 2 पत्र लिहिलं आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला पत्र लिहिलं आहे आणि सतत आम्ही प्रयत्न करत आहोत की ह्या लोकांना कसं आम्ही सुखरूप परत घेऊन येऊ. खरं तर आपल्यासोबत अजून देखील कहाँ से आप आते हो देश में से और ये पूरा सिचुएशन क्या था? कितने दिन के लिए आप जेल में रहे हो? मैं बिहार स्टेट से बिलोंग करता हूँ. मेरा नाम मसूद आलम है और मैं 50 दिन के लिए जेल में गया था. जेल में वो लोग डाल दिए थे उठा के. जेल में तो कोई जाता है तो कोई खुश तो नहीं रहता है. बहुत दुखी की बात है. बहुत ख़राब गुजरी है उतना दिन जेल में. बहुत परेशान थे. बहुत फैमिली लोग रो रहे थे. बहुत सारे लोग परेशान थे. हमारे फैमिली बात भी नहीं हो रही थी. बहुत सरकार की तरफ से मदद मिला कि आप 50 दिन जेल में थे? सरकार की तरफ से कोई पूछने के लिए आया आपको? इंडियन एम्बेसी ही आई थी. 15 दिन बाद 20 दिन बाद आई थी. वो कुछ हेल्प वही ज़्यादा हेल्प तो नहीं किया. वो कपड़ा जहाज़ पर हम लोग करा गया था. एक ही कपड़े में उठा के जहाज़ पर से उठा के लेके चले आए थे. तो एम्बेसी ने जहाज़ पर गई, कपड़ा लेके हम लोगों का वो सब कपड़ा उपड़ा ये सब जो था वो सब लेके आए, मदद किया. और खरं तर एक विदारक अवस्था आहे. गेल्या 50 दिवसांपासून संपूर्ण हे खलाशी जे आहेत, कामगार जे आहेत ते जेलमध्ये राहिलेले आहेत. मनोज यादव जे सिमेंट ऑल इंडिया सिमेंट्स युनियनचे प्रमुख आहेत त्यांनी यांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहून या सगळ्या खलाशांना जे आहे पाठबळ दिलं आणि त्यांना इराणवरतून इथे भारतात सुखरूप आणलेलं आहे. आता हे सर्वच कर्मचारी जे आहेत ते स्वतःच्या घरी जातील आणि आपला आनंद साजरा करतील, कारण की परदेशात आपल्या कुटुंबाशी वेगळं राहत हा सगळा संपूर्ण जो आहे तो त्यांनी दिवस घालवलेला असल्याचं त्यांनी आपल्या बातचीतमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.